आंतरवालीहून सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय. सगळे जे निवेदन आहे, निवेदन सुद्धा आपण परफेक्ट सगळ्याला देतोय. ट्रॅक्टरामध्ये काय साहित्य घ्यायचंय, ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे, पाण्याची व्यवस्था कशी, सामान ठेवायची व्यवस्था कशी, धान्य कसं घ्यायचंय, याचं सगळं ए टू झेड आपण लिहिलंय. आपला जो रूट आहे आंतरवाली ते मुंबई पायी जाण्याचा, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विशेष करून सांगतो, या मार्गे आपली पायी दिंडी जी आहे जाणार आहे, तिला नाव देतोय आपण पायी दिंडी जाणार आहे. ज्या मार्गावरून आपण जाणार आहे त्या मार्गावरती महाराष्ट्रातल्या इकडच्या बाजूच्या, म्हणजे जो रूट असेल त्या रूटच्या इकडच्या बाजूच्या आणि इकडच्या चारही बाजूच्या लोकांना त्या रॅलीच्या मधल्या मार्ग जो आहे, आपण जो मार्गे जातोय त्याच्यात सहभागी व्हायचंय. आपला मार्ग असा आहे, पुन्हा एकदा सांगतो, आंतरवालीहून सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय. सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचंय. त्यासाठी आंतरवालीतून 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता निघणार. शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतोय जालना जिल्ह्यातून. पाडळशिंगी मार्गे मादळमुई, तांदळा, मातोरी, खरवंडी मार्गे म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण. पाथर्डी, तिसगाव, करंजी घाट मार्गे अहमदनगर मार्गे केडगाव, सुपा मार्गे शिरूर मार्गे शिक्रापूर, रांजणगाव मार्गे वाघोली, खराडी बायपास मार्गे सरळ चंदननगर मार्गेच आपण पुढं पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला पण लागतोय. लोणावळा मार्गे पनवेल मार्गे आपण वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो. शिवाजी पार्क, आझाद मैदान, दादर, मुंबई इकडं आपण ही आपली पायी जी मराठा आरक्षणासाठी आपण जातोय, तर ही सुरुवात अशी होणार आहे. आता हे सगळं मला वाचता येणार नाहीये. जे निवेदन आहे, निवेदन सुद्धा आपण परफेक्ट सगळ्याला देतोय. मला वाटतं याच्या PDF बनवून, म्हणजे निवेदनाच्या ट्रॅक्टरामध्ये काय साहित्य घ्यायचंय, ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे, पाण्याची व्यवस्था कशी, सामान ठेवायची व्यवस्था कशी, धान्य कसं घ्यायचंय, याचं सगळं ए टू झेड आपण लिहिलंय. आपण याच्यामध्ये 2 दिवस 2 रात्री घातल्या लिहिण्यामध्ये. हे मोठं आहे, इतकं मीडियांसमोर वाचणं शक्य होणार नाही. त्याचे आपण PDF करून सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिलं. त्या पद्धतीनं सगळ्यांना तयारी करायची. आपण विशेष एक आचारसंहिता घालून दिलेली शांततेची. त्या आचारसंहितेत मराठ्यांच्या घराघरातल्या बांधवांना, जे आपल्या पायी रॅलीमध्ये सहभागी झालेत, त्या सगळ्यांनी नियमात, माझ्यासह सगळ्यांनी आचारसंहितेचं त्या नियमाचं पालन करायचं. त्यापुढे एकाही मराठा समाजाच्या माणसानं जायचं नाही. कोणी फोटो काढायसाठी गर्दी पुढं करायची नाही. कारण आपण आपल्या लेकराच्या न्यायासाठी चाललोय समोर मुंबईभर. त्या तुकडीतून या तुकडीत यायचं नाही. तिथं आपल्याला प्रचंड ग्राउंड लागणार आहेत, प्रचंड पाण्याची व्यवस्था लागणार आहे. त्याच्यासाठी मुंबईतल्या मराठा समाजाची आम्हाला आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही ते करावं. याचबरोबर चौथी गोष्ट की उद्याच्याला 29 तारखेला आपली एक टीम इकडची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणार आहे. शिवाजी पार्क असतील, BKC असेल, आझाद मैदान असेल, आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाते. तिथं थांबावं आणि बाकी सगळे कामं मात्र आपल्या मुंबईतल्या मराठा बांधवांनीच करून घ्यावेत. आणि जनतेलाही मुंबईतल्या विनंती आहे की आम्ही आमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून येतोय. सगळेजण मात्र सर्व मुंबईतली जनता, सगळ्या जाती धर्माची आपण मोठ्या मनानं सहकार्य करा. तिथं सगळ्यांनी साथ द्या, ही विनंती. शक्यतो माझा एक असा अंदाज आहे, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत जाऊस्तर शक्यतो आपल्याला काहीच करण्याची वेळ येणार नाही. म्हणजे नाश्त्याची नाही, जेवणाची नाही. शक्यतो असं दिसतंय गावागावातले शेजारचे शेकडो गावं एकत्र येऊन ते रस्त्यात व्यवस्था करणार आहेत, अशी मला माहिती मिळालेली. त्यामुळं आपण जे धान्य, जे गोष्टी घेतोय, जे जेवायसाठी साहित्य घेतोय, हे आपल्याला मुंबईत गेल्यावरच उघडावं लागणार आहे.